नमस्कार, मी संजय वैशंपायन. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत संपन्न. तरुण, महिला आणि ज्येष्ठांसह अनेकांनी बजावला आपला मतदानाचा हक्क. माजी आमदार वैभव नाईक नैराश्यातून टीका करत आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. आणि रत्नागिरी नगर परिषद निवडणूक प्रक्रिया शांततेत संपन्न. अनेक ठिकाणी EVM मशीन बंद झाल्यामुळे मतदारांमध्ये नाराजी. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आता पाहूया बातम्या विस्तारानं. रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदान प्रक्रिया शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडली असून निकालासाठी आता 21 डिसेंबरपर्यंत वाट पाहायला लागणार आहे. रत्नागिरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक मतदान प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली. सकाळपासून प्रभागातील विविध मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून आली. अनेक ज्येष्ठ नागरिक, तरुण, महिला मोठ्या उत्साहानं आपला हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर रांगेत उभे होते. या निवडणुकीत युवा वर्गाबरोबरच ज्येष्ठ मतदारांचा मतदानासाठी उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला. मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकांना विशेष सहकार्य केलं.
आपल्या लग्नाचा मुहूर्त साधण्यापूर्वी लोकशाहीनं दिलेला मतदानाचा हक्क आधी बजावत रत्नागिरीतील समृद्धी सुर्वे हिनं देसाई स्कूल मतदान केंद्रावर तर राहुल शिवलकर यांनी जीवन प्राधिकरण मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. नमस्कार, माझं नाव समृद्धी अनिल सुर्वे. आज आम्ही लग्नाला बाहेरगावी जात आहोत, पण तरीही मतदान हा माझा पहिला अधिकार आहे, म्हणून मी तो बजावूनच जाणार असं मी स्वतः ठरवले आणि मी त्याप्रमाणे इथे येऊन मतदान स्वतः केले आहे. लोकांना काय आवाहन करशील तू? प्रत्येकाचं हे मतदान करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि तो अधिकारही आहे. तो प्रत्येकाने बजावा. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे, शिवानी सावंत माने यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. फोटो घ्या. यस, लुक घ्या. लांजा नगरपंचायत निवडणुकीतील महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सावली कुरूप यांनी रांगेत उभं राहून मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
रत्नागिरी नगर परिषदेच्या काही प्रभागातील मतदान केंद्रांवर EVM मशीन सातत्यानं बंद पडत असल्यामुळे मतदार राजाला मतदान करायला विलंब झाला. त्यामुळे मतदारांनी नाराजी व्यक्त केली. मतदान द्यायला आल्यानंतर ते मशीन बंद पडली तर आम्ही कसे राहणार उभे. एक ते माणूस कसे कमजोरी आहेत, कुणाला कशी कमजोरी आहे. मग तुमचे मशनी बंद पडले तर आम्ही कसं मतं देणार. काय झालं होतं, तुम्ही किती वाजता इथे आलात? आम्ही इथे बरोबर कंपल्सरी 12 वाजता आलेले आहेत. तेव्हापासून तर आम्ही उभे लाईनीला आहात, तरी पण तुमची मशीनच एक मशीन बंद पडते तर एक मशीन चालू होते. तेव्हापासून आम्ही आतमध्ये 1-2 घंट्यापासून आहेत बसलेले. मग किती उशीर बसणार. मग तुम्ही काय बोललात तिथल्या? मी त्यांना बोललो, मॅडम काय हे करता वा, लोकांची नमाज जाते, काय होते, नमाज शेवटी आमची कजा झाली, उपयोग काय झाला आमचं. मग ते म्हणतात काय थांबा थांबा, किती वेळा थांबणार आम्ही. 12 वाजताशी तर आम्ही ह्या बाईला पण बसताना तरी पण मी तिला खुर्चीमध्ये बसवली. शेवटी आम्हाला चक्कर, हे तुम्ही डबे घेऊन जेवायला बसले पण आम्ही तिथे बसूनच आहात ना. मग आता तुम्ही मतदान केलं? मतदान आम्ही केली. मग कशावरून केले, कसे केले, आम्ही उभे राहून थकलो. मग शेवटी लास्टला मी बोललो तिला, त्या वहिनीला, मला आतमध्ये घेतच का इतकं सांग मला. मग तेव्हा तिने मला आतमध्ये घेतला. रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून आता 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
माजी आमदार वैभव नाईक यांना एकनाथ शिंदे यांनी मदत केली आहे. वरिष्ठांना खुश ठेवण्यासाठी नैराश्यातून वैभव नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली असल्याची प्रतिक्रिया उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांनी दिली आहे. आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज निवडणुकीचा दिवस आहे आणि निवडणुकीच्या पूर्वसंध्येला काल सिंधुदुर्गामध्ये माजी आमदार वैभव नाईक यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि फार मोठा एक शोध लावला. माननीय एकनाथ शिंदे साहेब मालवणमध्ये येताना हेलिकॉप्टरमधनं येताना ज्या कपड्याच्या बॅगा काढल्या त्याच्यामध्ये पैसे होते अशा पद्धतीचा एक बालिश आरोप काल वैभव नाईकांनी केलेला आहे. पहिली गोष्ट, वैभव नाईकांच्या एका म्हणण्यामध्ये तथ्य आहे की त्या बॅगा नक्की होत्या, पण एकनाथ शिंदेसाहेब सलग 8-8 दिवस घरी न जाता ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष मोठा केला आहे त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये फिरतायत. ही वैभव नाईक साहेबांना सवयच नसणार, कारण वैभव नाईक त्यांचे नेते 2 तासासाठी पर्यटनासाठी सभा म्हणून येतात आणि निघून जातात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे कपड्याची बॅग असणं हे अभिप्रेतच नाही. परंतु एखाद्या मोठ्या नेत्यावर आरोप केल्यानंतर आपण मोठं होतो ही कदाचित वैभव नाईकांची भूमिका असावी आणि त्यांच्या त्यांना खुश ठेवायचं. एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केल्यानंतर UBTचे पक्षप्रमुख त्यांना 100 मार्क्स देतील असा कदाचित त्यांचा गैरसमज असावा आणि त्या भूमिकेतनं कालची नैराश्यातनं वैभव नाईकांनी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. मी कालच तुम्हाला संध्याकाळी असं सांगितलं की महाराष्ट्रामधले एकनाथ शिंदे साहेब हे 53 सभा करणारे एकमेव नेते आहेत. 2 ते 3 रोड शो त्यांनी केलेले आहेत. त्याच्यामुळं हा प्रवास करत असताना काही ठिकाणी मुक्काम करावा लागतो, काही ठिकाणी 7-7, 8-8 सभा असल्यामुळं मुक्कामाला जात असताना आपल्याला देखील माहिती आहे कपडे न्यावेच लागतात. कपडे काय आपण टांगून नेऊ शकत नाही. पण वैभव नाईकांनी काल जो एक शोध लावला आहे की त्या बॅगेमध्ये पैसे होते, शिंदेसाहेब पैसे घेऊन आले, पण वैभव नाईक हे विसरले की ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती सिंधुदुर्गावर आली होती ते वैभव नाईकांच्या मतदारसंघामध्ये देखील एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक घरांना छत निर्माण करून दिलं होतं आणि ते घरांवरचं छत नव्हतं तर वैभव नाईक यांची पॉलिटिकल जी काही व्यक्तिमत्व आहे ते तसंच राहावं हा केलेला एकनाथ शिंदे साहेबांनी प्रयत्न होता. वैभव नाईकांवर कुठेही नैसर्गिक आपत्तीमध्ये फिरले नाहीत किंवा लोकांना मदत केली नाही अशा पद्धतीचा आक्षेप येऊ नये म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जीव तोडून वैभव नाईकांसाठी देखील त्यावेळी मदत केलेली होती. पण काही लोक हे विसरतात. हे कोकणाचं दुर्दैव आहे आणि ज्या नेत्यानं स्वतःचं व्यक्तिमत्व टिकवण्यासाठी वैभव नाईकांना मदत केली त्या नेत्यावर आज अशा पद्धतीचं कोणतरी बोलतंय म्हणून हीन दर्जाचे आरोप करणं याच्यामध्ये प्रचंड राजकीय अपरिपक्वता वैभव नाईकांची समोर आलेली आहे. जो नेता 8-8 दिवस फिरतो, प्रचारामध्ये व्यस्त असतो, त्याच्याच कपड्याच्या बॅगा त्याच्याबरोबर असू शकतात. जे नेते घरातनं बाहेरच पडत नाहीत त्यांना बॅग घेऊन जाण्याची परिस्थिती निर्माणच होत नाही. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की शिंदे साहेबांकडे एवढे कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळं त्यांना कुठेही पैशाची आवश्यकता नाही, पैसे वाटण्याची आवश्यकता नाही. कार्यकर्ते हेच त्यांचे पैसे आहेत, कार्यकर्ते हीच त्यांची ताकद आहे. कार्यकर्ते जे त्यांच्यावर प्रेम करतात ते आज निवडणुकीला भारावून त्यांच्यासाठी काम करत आहेत आणि मालवण नगरपालिकेमध्ये वैभव नाईकांचं पॅनल हे 3 नंबरला जाणार आहे म्हणून ह्या सगळ्या नैराश्यातनं केलेला आरोप आहे. याचा मी जाहीरपणानं निषेध करतो आणि वैभवजींना एक विनंती करतो की राजकारण होतच असतं. काल मी माझ्या भाषणात देखील रत्नागिरीमध्ये सांगितलं आहे, पण विरोधात असताना देखील जी लोक आपल्याला मदत करतात त्याची कुठेतरी जाण आपल्या हृदयाच्या कुठच्यातरी छोट्याशा कोपऱ्यामध्ये असली पाहिजे. ही एक मित्र म्हणून त्यांना माझी विनंती आहे. राजकारण हे होतच राहतं आणि वैभव नाईक आमच्यासोबत आले नाहीत याचा कधीही राग एकनाथ शिंदे साहेबांनी मनात न ठेवता त्यांना पाहिजे त्या पद्धतीची मदत विकासाच्या कामातनं ही केलेली आहे. त्याच्यामुळं वैभव नाईकांनी थोडं मागचा विचार करून बोललं असतं तर बरं झालं असतं, पण त्या विचारांचा पण नाईलाज आहे. त्यांच्या UBTच्या पक्षप्रमुखांना खुश करण्यासाठी मी एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात नाही हे दाखवण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करणं हे क्रमप्राप्त आहे. पण आपण कोणावर टीका करतोय याचं थोडं भान असलं पाहिजे. ज्यानं आपल्याला मदत केली, जो आपल्या वाईट प्रसंगाच्या वेळी उभा राहिला आहे
त्याच्याबद्दल नक्कीच आपल्या कुठेतरी मनामध्ये आदर असला पाहिजे, हे मला या पत्रकार परिषदेतनं सांगायचं आहे. आणि वैभव नाईकांनी जे आरोप केलेले आहेत हे धादांत खोटे आहेत. आमचा नेता म्हणजेच आमचे एकनाथ शिंदेसाहेब हे महाराष्ट्रामध्ये फिरतात त्यावेळी अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या लोकांना पराभवाला सामोरं जावं लागतं. यासाठी कदाचित UBTच्या नेत्यांनी आदेश दिल्यामुळं वैभव नाईकांनी असं वक्तव्य केलं असेल. पण वैभव नाईकांना हे बोलण्याचा अधिकार नाही. वैभव नाईकांनी पराभव स्वीकारल्यानंतर जे काय मालवणमध्ये संपर्क ठेवायचा होता तो न ठेवल्यामुळे ते पराभवाला सामोरं जाणार आहेत. आणि त्याचं खापर कोणावर तरी फोडलं पाहिजे म्हणून ज्या शिंदेसाहेबांच्या कपड्याच्या बॅगा होत्या त्या पैशाच्या बॅगा होत्या हे सांगून TRP मिळवण्याचा आणि ब्रेकिंग देण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे. हा निर्णय आश्चर्यकारक असल्याची प्रतिक्रिया नामदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. हे सगळं आश्चर्यकारक आहे. निवडणुकींचा कार्यक्रम झाल्यानंतर अवैध फॉर्म कोर्टाने अवैध केले म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा जो निर्णय आहे तो बदलला नाही. असं असताना देखील काही ठिकाणी निवडणुका या परत लावण्यात आल्या म्हणजे पुढे ढकलून 20 तारखेला करण्यात आल्या. आता ज्या निवडणुका 75% होत आहेत त्याचा निकाल देखील 21 तारखेला करावा असं कोर्टानं जाहीर केलं. शेवटी कोर्टाचा आदर आहे, निवडणूक आयोगाचा देखील आदर आहे. पण नक्की निवडणूक आयोगाला ह्याच्यातनं काय साध्य करायचं हे निवडणूक आयोगाला माहिती. कशासाठी हे चाललेलं आहे कारण इतक्या वर्षात ज्या निवडणुका मी स्वतः 5 निवडणुका लढलो आहे विधानसभेच्या आणि या 25 वर्षामध्ये अनेक छोट्या मोठ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आम्ही लढलो आहे. पण असा निवडणुकीचा प्रसंग हा पहिल्यांदा झालेला आहे. ह्याच्यावर काय करायचं, कायदेशीर बाबी कशा तपासायच्या हे स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेब ठरवत आहेत. मुख्यमंत्र्यांनी ह्याच्याबद्दल स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली आहे. हे असं का घडतंय हे मात्र प्रश्नचिन्ह आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत संपन्न. तरुण, महिला आणि ज्येष्ठांसह अनेकांनी बजावला आपला मतदानाचा हक्क. माजी आमदार वैभव नाईक नैराश्यातून टीका करत आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. आणि रत्नागिरी नगर परिषद निवडणूक प्रक्रिया शांततेत संपन्न. अनेक ठिकाणी EVM मशीन बंद झाल्यामुळे मतदारांमध्ये नाराजी. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.